हॅलो स्टुडंट्स, तर सी प्रोग्रामिंगच्या सिरीजमध्ये आपलं हे थर्ड लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे पेपर फॉर्मॅट. तर पहा, पेपर फॉर्मॅट का गरजेचं आहे? पेपर फॉर्मॅट आपल्याला जेव्हा कुठल्याही लढाईला जायचं असतं, आपल्यासाठी तर काय आपल्याला तलवार घेऊन लढाई करायची नाही, परंतु आपल्यासाठी लढाई कुठली आहे? आपल्याला पेपर द्यायचा आहे. तर आपला शत्रू काय हत्यार घेऊन येतोय, त्याच्याकडे काय शस्त्र आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच प्रकारे जेव्हा आपण पेपरला जातोय, पेपरला किती क्वेश्चन येणार आहेत, किती मार्काचा पेपर आहे, कुठल्या क्वेश्चन मध्ये काय येणार आहे, किती मार्क देऊन जाणार आहे तो क्वेश्चन, तर हे आपल्याला सगळं माहीत असणं कंपल्सरी आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत पहा, नीट ऑब्झर्व करा, पेपरच्या स्ट्रॅटेजीज बनवा, चांगले मार्क्स घ्या. चला सुरू करूयात. तर पेपर फॉर्मॅट मध्ये जो पहिला क्वेश्चन असतो आपला, तर डाव्या स्क्रीन मध्ये जो आहे तुम्हाला दिसत असेल, डाव्या बाजूला तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसत असतील मार्किंग स्कीम, आणि उजव्या साईडला मी एक पेपर ओपन केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेम मी एक लाईव्ह पेपर पण दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पेपर कसा असतो आपला. तर पहिला जो क्वेश्चन आहे आपला सी प्रोग्रामिंगच्या सब्जेक्टमध्ये, त्यात आहे टोटल 7 क्वेश्चन्स. आता पहा क्वेश्चन्स कशा प्रकारचे असतात. तर क्वेश्चन जे असतात असा असतो आपल्याला, अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. मार्क्स किती आहेत? 10. ठीक आहे. अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग, मार्क्स आहेत 10. आता बघा क्वेश्चन्स किती असतात, ए बी सी डी ई एफ जी. टोटल किती क्वेश्चन झाले? हे 7. 7 पैकी अटेम्प्ट किती करायचे? एनी 5. टोटल 7 क्वेश्चन आहेत, 7 पैकी 5 अटेम्प्ट करायचे. एक क्वेश्चन किती मार्काचा आहे? 2. 5 गुणिले 2 10 मार्काचा. तर क्वेश्चन 1 क्लिअर आहे. अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. हे शॉर्ट टाइपचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला बघा इथं जसं की डेटा टाइप्स लिस्ट करून दाखवा, इंट, फ्लोट, कॅर लिस्ट करून दाखवला. इफ एल्सचा सिंटॅक्स लिहून दाखवा. इफचा सिंटॅक्स लिहिला आपण, एल्सचा सिंटॅक्स लिहिला आपण, संपलं. 2 पैकी 2 मार्क. एवढे सिंपल आन्सर आहे. ओके, चल पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 1 झालेला आहे आपला. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आहेत 4 क्वेश्चन. अटेम्प्ट करायचे एनी 3. तर बघा, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चनचं नाव काय? अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. दिसतंय? मार्क्स किती आहेत? टोटल 12. तर एक क्वेश्चन किती मार्काचा आहे? 4. बघ, क्वेश्चन 1 2 3 4. 4 क्वेश्चन आहेत. किती सोडवायचे? 3. एक क्वेश्चन किती मार्काला आहे? 4 मार्कासाठी. टोटल किती झाले? 12 मार्क्स. ठीक आहे, 12 मार्काचा हा टोटल क्वेश्चन आहे. चला क्वेश्चन नंबर 3 4. ज्याप्रमाणे क्वेश्चन 2 आहे, 4 पैकी 3 सोडवायचेत. इथं पण 4 पैकी 3 सोडवायचेत. क्वेश्चन 3 मध्ये पण, इथं पण आपल्याला एक क्वेश्चन 4 मार्काला आहे. 3 चौक 12, टोटल 12 मार्क हे आपल्याला भेटणार आहे. हा क्वेश्चन नंबर 4 के स्कीम पासून त्यांनी एक ऍडिशनल ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, की क्वेश्चन 4 मध्ये ए बी सी डी ई 5 क्वेश्चन दिलेले असतील, 5 पैकी 3 सोडवायचे. एक आपल्याला अधिकचा ऑप्शन इथं भेटणार आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक एक्स्ट्रा ऑप्शन आपल्याला भेटणार आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 बघा, जर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पाहिजे असतील, हायेस्ट मार्क कॅरी करतात क्वेश्चन नंबर 5 आणि 6. हे जर क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे अटेम्प्ट केले, तर आपण आउट ऑफ मार्क देखील घेऊ शकतो. का बरं? तर क्वेश्चन 5 आणि 6 कॅरी करतात बघा. 3 पैकी तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे. 3 क्वेश्चन येणार आहेत, 2 अटेम्प्ट करायचे. एक क्वेश्चन 6 मार्काचा आहे, डबल 6 मार्काचा एक क्वेश्चन आहे. त्याचप्रमाणे जसा क्वेश्चन 5 आहे तसंच क्वेश्चन 6 पण 3 क्वेश्चन आहेत, 2 अटेम्प्ट करायचे, 6 मार्काचा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला पेपरमध्ये देखील दाखवतो. क्वेश्चन नंबर 5 बघा, 3 क्वेश्चन आहेत, 1 2 3. किती सोडवायचे? 2. एक क्वेश्चन किती मार्काचा आहे? 6. टोटल किती मार्क्स भेटतील तुम्हाला? 12. त्याचप्रमाणे क्वेश्चन 6 पण 3 आहेत, 3 पैकी किती सोडवायचेत? 2 सोडवायचेत. एक क्वेश्चन 6 मार्काचा, टोटल मार्क 12. हे हा आहे आपला पेपर फॉर्मॅट टोटल. तर एकदा रिवाइज करून घेऊ आपल्या पेपरला काय काय आहे. तर बघा, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत? 6 क्वेश्चन हे आपल्या पेपरला येणार आहे. 6 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन 10 मार्कासाठी, 2 मार्काचा एक. नंतर 4-4 मार्काचे सगळे क्वेश्चन आहेत. फक्त क्वेश्चन नंबर 4 मध्ये ऑप्शन आपल्याला एक एक्स्ट्राचा भेट. ह्या दोन्ही क्वेश्चन मध्ये 4 पैकी 3, 4 पैकी 3, 5. क्वेश्चन 4 मध्ये 5 पैकी 3. लास्टच्या क्वेश्चन 3 पैकी 2, 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. 6 मार्काचा एक क्वेश्चन आहे. हे 12 पंचे 60 आणि हे 10 70 मार्काचा आपला टोटल थेरी पेपर असणार आहे. क्लिअर आहे? क्वेश्चन 1 हा शॉर्ट आन्सर टाइप आहे. क्वेश्चन 5 आणि 6 लॉंग आन्सर टाइप आहेत. क्वेश्चन 2 to 4 हे ब्रीफ आन्सर टाइप आहे. ओके, पेपर पॅटर्न तुम्हाला क्लिअर झाला असेल. ऑल द बेस्ट.